जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 16 एप्रिल इसवी सन 1662. शाहिस्तेखानाचा तळ होळ या गावी नीरा नदीकाठी पडला. शाहिस्तेखानाने इंदापूर सोडले व नीरा नदीकाठी अगदी प्रसन्न वातावरण पाहून होळ या गावी श्रम परिहारासाठी काही दिवस तळ टाकला. 16 एप्रिल इसवी सन 1673. सरसेनापती प्रतापराव गुजर यांची हुबळीवर स्वारी. सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी अत्यंत आक्रमकपणे इंग्रजांची हुबळीची वखार लुटली आणि सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी यावेळी इंग्रजांची वखार नुसती लुटली नाही तर पुरुषभर खोल खड्डा करून खंत्या लावून लुटली. या लुटीत इंग्रजांचे अतोनात नुकसान झाले. इंग्रजी रेकॉर्डनुसार 7,894 होणांचे केवळ नुकसानच झाले नाही तर लुटीच्या धामधुमीत मराठी सैन्याच्या इंग्रजांच्या स्फोटक दारू साठ्याला आग लागून प्रचंड भडका उडाला. 16 एप्रिल इसवी सन 1683. दिनांक 6 एप्रिल 1683 रोजी मराठ्यांचा तळ कल्याण भिवंडी पासून 14 मैलांवर असताना रुहल्ला खानाचा मुलगा सैफुल्ला खान मराठ्यांवर धावून चढाई करण्यास आला. दोन्ही सैन्यात लढाई झाली. या आक्रमणापुढे मराठ्यांचा निभाव लागला नाही. ह्या सुमारास संभाजी महाराजांनी कल्याण भिवंडी परिसरात मोगल सैन्यास प्रतिकार अत्यंत तीव्र केला होता. तेव्हा दिनांक 19 मार्च ते 16 एप्रिलच्या दरम्यान मोगल सेनानी रोहिला खान कोकणात उतरून गेला व रणमस्त खान घाटावर येऊन गेला. रुपाजी भोसले याने टिटवाळाजवळ त्यांच्याशी लढाई केली. तेव्हा घनघोर रणसंग्रामात मराठ्यांनी मोगलांचे कित्येक सेनाधिकारी ठार केले. कल्याण भिवंडी येथे झालेल्या लढायात संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोगलांच्या ताब्यातील प्रदेश उजाड केला होता. मराठ्यांनी सातत्याने येणाऱ्या मोगल सेनानीचा अत्यंत तीव्र प्रतिकार केला. त्यामुळे मदतीकरता इंग्रजांना पाचारण करणे मोगलांस अपरिहार्य झाले. ऑगस्ट 1683 पर्यंत मोठी फौज धाडून आणि कित्येक मातब्बर सेना नियोजूनही मोगलांना कल्याण भिवंडी परिसरात परिणामकारक प्रगती करता आली नाही. 16 एप्रिल इसवी सन 1699. 1699 मध्ये मराठ्यांची आक्रमणे औरंगाबाद, वहाड आणि खानदेश या सुब्यातून मोठ्या प्रमाणावर चालू झाली. औरंगजेबास 16 एप्रिल 1699 रोजी हरकाऱ्याच्या तोंडून कळले की कृष्ण सावंत हे मोठे मराठी सैन्य घेऊन वहाड प्रांतात हालचाल करीत होता. औरंगजेबास हेरांनी कळविले की जालन्याजवळ मराठी सरदारांनी 4,000 सैन्यांसह बादशाही मुलूक लुटला. 16 एप्रिल इसवी सन 1775. आनंदीबाईसाठी फितुरी करणाऱ्या येसाजी विश्वासराव आणि रामचंद्र सावंत यांना अशेरीगडच्या किल्लेदाराने मारून टाकले.